दिवाळी हा आपल्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर आणि पवित्र सण आहे. या दिवशी प्रत्येकाच्या मनात आनंद, उत्साह आणि नव्या सुरुवातीची भावना असते. घराघरात दिवे लावले जातात, तोरण बांधले जाते, गंध, फुलं आणि मिठाईचा सुगंध दरवळतो. पण या सणाचं खरं महत्त्व फक्त बाहेरच्या प्रकाशात नाही, तर आपल्या मनातला अंधार दूर करण्याचा आहे. म्हणूनच दिवाळीच्या दिवसात काही गोष्टी कराव्या लागतात आणि काही टाळाव्या लागतात. दिवाळीच्या आधी घराची स्वच्छता करणे खूप गरजेचे असतात. घरातील धूळ, जाडी, जुन्या वस्तू, तुटलेल्या गोष्टी काढून टाका. घर जितकं स्वच्छ तितकी लक्ष्मी टिकते. घर स्वच्छ करताना मनही स्वच्छ ठेवा. राग, मत्सर, जुने वाद विसरून टाका. कारण लक्ष्मी त्या घरात येते जिथं प्रेम, शांती आणि आनंद असतो. घर स्वच्छ झाल्यावर ते सजवा, दारात तोरण लावा, रांगोळी काढा, फुलं लावा आणि संध्याकाळी दिवे लावून घर उजळवा. दिव्याचा प्रकाश म्हणजे समृद्धीचा आणि शुद्धीचं प्रतीक आहे. प्रत्येक खोलीत एक दिवा लावावा की घरात सकारात्मक ऊर्जा पसरते. दिवाळीच्या सकाळी लवकर उठण्याचे अभंग स्नान करावं. हे स्नान केल्याने शरीर निरोगी राहते आणि आत्मा शुद्ध होते. नरक चतुर्दशीच्या दिवशी हे स्नान विशेष मानले जाते. कारण त्याच दिवशी श्रीकृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे त्या दिवशी शरीर आणि मन दोन्ही शुद्ध करून नवा दिवस सुरू करावा. दिवाळीच्या काळात देवपूजा करणे सर्वात महत्वाचं असतात. लक्ष्मीपूजन, गणपती पूजन आणि कुबेर पूजन हे 3 पूजन खास करून करावं. संध्याकाळच्या वेळी घरात देवी लक्ष्मीचं स्वागत करावं. पूजेत कमळफूल, शुद्ध तुपाचे दिवे, गोड पदार्थ, धूप आणि अगरबत्ती वापरावेत. पूजन करताना मन शांत ठेवा, कारण देवी लक्ष्मीला प्रेमळ आणि प्रसन्न मनच आवडतात. या काळात गायीची सेवा, वृद्धांची सेवा आणि गरिबांना अन्न देणं हेही मोठं पुण्याचं काम आहे. लक्ष्मीची कृपा फक्त पैशाने नाही मिळत, तर दयाळूपणाने मिळते. ज्याच्या मनात दया, प्रेम आणि आदर असतो, त्यांच्याकडे देवी लक्ष्मी आपोआप आकर्षित होते. दिवाळीत घरात आनंदाचं वातावरण ठेवा. लहानांना प्रेमाने वागवा, नातेवाईकांना भेटा. दिवाळी म्हणजे एकत्र येण्याचा आणि आपसात माया वाढवण्याचा सण आहे. पण या सणात काही गोष्टी टाळाव्या लागतात. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे राग, भांडण, वाईट शब्द बोलू नका. दिवाळीच्या दिवशी नकारात्मक गोष्टी बोलल्याने घरात अशुभ ऊर्जा निर्माण होते. घरात दिवे लावल्यानंतर ते दिवे विझू देऊ नका, कारण दिव्याचा प्रकाश लक्ष्मीचं आगमन दाखवतो. घरात संध्याकाळी झाडू लावू नका, कारण असं मानलं जातं की लक्ष्मी त्यावेळी घरात येते आणि झाडूने ते निघून जाते. रात्री उशिरा घरात कचरा ठेवू नका, तो सकाळी बाहेर टाका. अन्न वाया घालवू नका, कारण अन्न म्हणजे अन्नदेवी आणि लक्ष्मीचा अंश आहे. दिवाळीच्या काळात कर्ज घेऊन खरेदी करू नका. आपल्या आवाक्यात राहून साधेपणाने सण साजरा करा. देवी लक्ष्मीला दिखावा आणि उधळपट्टी आवडत नाही. मनापासून केलेली छोटी पूजा आणि स्वच्छ घर हे तिला जास्त प्रिय आहे. फटाके जास्त फोडू नका, कारण त्याने आवाज आणि धूर निर्माण होतो, जो देवीला आवडत नाही. शिवाय प्राणी आणि लहान मुलांनाही त्याचा त्रास होतो. म्हणून दिवाळीचा खरा आनंद म्हणजे शांती, प्रकाश आणि एकमेकांवरील प्रेम आहे. या दिवशी मनात वाईट विचार, द्वेष, मत्सर ठेवू नका. जुन्या गोष्टी विसरून नव्या आयुष्याची सुरुवात करा. लक्ष्मीला स्वच्छता, सुगंध, आनंद आणि सकारात्मकता आवडते. म्हणून घरात दररोज दीप लावा, सुगंधी धूप दाखवा आणि हसतमुखत राहा. घरात जितका आनंद असेल तितकी लक्ष्मी अधिक काळ टिकते. दिवाळीचा प्रत्येक दिवस हा काहीतरी शिकवण देतो. वसुबारस आपल्याला गोसेवेचे महत्त्व सांगतो. धनत्रयोदशी आरोग्य आणि संपत्तीचं प्रतीक आहे. नरक चतुर्दशी पापांचा नाश दाखवतो. लक्ष्मीपूजन आपल्याला श्रमाचं आणि शुद्धतेचं महत्त्व सांगते आणि भाऊबीज आपुलकी आणि नात्यांचं मूल्य शिकवते. शेवटी असं म्हणता येईल की दिवाळी म्हणजे फक्त दिवे आणि मिठाई नाही, तर मनातील काळोख दूर करण्याचा दिवस आहे. या दिवशी आपल्या घरात, मनात आणि विचारात प्रकाश पसरवा. कोणालाही दुखवू नका, देवाला प्रार्थना करा आणि आपलं आयुष्य सुंदर करा. लक्ष्मी नेहमी त्या घरात राहते जिथे आदर, प्रेम, शांती आणि आनंद असतो. म्हणून दिवाळी साजरी करताना बाहेरचं नव्हे तर आतलं मन उजळा.
कारण खरी दिवाळी तीच असते जी मनात प्रकाश पसरवते.